नमस्कार, स्वागत आहे आपलं पी-बी-पी न्यूजमध्ये. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मोडणीम जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे हे स्वतः आहेत. आबा, आपलं स्वागत आहे पी-बी-पी न्यूजमध्ये. आभार आहे. थँक्यू. आपल्याला प्रश्न असा आहे की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार दोन्ही बाजूनी शिगेला पोचलाय असं म्हणावं तरी चालेल. सध्या आपल्यावरती विरोधकांकडून आरोप केले जात आहेत की कार्गो सेंटरसाठी रस्ता देण्याचा आपला विरोध आहे. तर याबाबत आपलं मत काय? बरं का, तसं बघितलं तर मी भारत हरिभाऊ शिंदे. माझी पत्नी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला प्रभावती भारत शिंदे उभा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता विरोधकाचं हे षडयंत्र आहे. तसं बघितलं तर जी माझा हायवेच्या कडेला जमीन आहे, त्या जमिनीमधून आत्तासुद्धा माझ्या मते जी वस्ती आहे तिकडली, की जाडकर वस्ती असेल, शिंदे वस्ती असेल किंवा अ, आणखी गोम्य वस्ती असेल, अशा अनेक वस्त्या आहेत, गिद्दे वस्ती असेल, ह्या वस्त्यांना जाण्यासाठी जागा नव्हता. त्यासाठी त्या वस्तीवरील काही नागरिक माझ्याकडे आले आणि अ, त्या ठिकाणावरून 10 फुटाचा रस्ता आम्ही, म्हणजे माझा शेजारी आणि मी दोघांनी मिळून 10 फुटाचा रस्ता दिलेला आहे. ऑलरेडी ती वाहतूक त्यातून चालू आहे. त्यांच्याकडे जाण्या-येण्याचा तोच एक मार्ग आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये ही कार्गोचं जे आहे, ती आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ते कार्गो सेंटर मोडलीमला व्हावं यासाठी प्रयत्न केले. त्याच्या अगोदर कोणी केला असतील तर ते काय माझ्याशी संपर्कात नव्हते. पण धैर्यशील भैया, आमदार साहेब, अभिजितआबा पाटील यांनी कार्गो सेंटर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. आणि ते प्रयत्न करीत असताना आत्ता जी 10 फुटाचा रस्ता दिलेला आहे, त्याच्याऐवजी जास्त रुंदीचा रस्ता द्यावा लागेल असं अफवा ह्या विरोधकांनी कुणीतरी उठवलेली आहे. पण ज्या वेळेला ॲक्विजिशन करतील, त्यावेळेला सरकारी भावानं मला ते पैसे देणार आहेत. आणि माझ्या जागेचं व्हॅल्युएशन आता आहे त्यापेक्षा कैक पटीनं वाढणार आहे. माझी तिथं 1.5-2 एकर जमीन आहे. आणि जरी समजा त्यात 5-4 गुंठ माझी गेली, तरी माझ्या राहिलेल्या जमिनीचं व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जी मोडलीम आहे, की ज्या मोडलीममध्ये आमच्या मोडलीमच्या बाजूची 25 गावं या ठिकाणी येत आहेत, त्या सगळ्यांची सोय त्या कार्गो सेंटरमुळे होणार आहे. आणि त्या रस्त्यासाठी मी हरकत घ्यायचा प्रश्नच नाही. ती फुकट मागणार नाहीत मला, ते त्याचा मोबदला देणार आहेत. आणि जगाच्या पाठीवर कुठंही जाण्यासाठी तिथनं सुरुवात होणार आहे. त्यामुळं सगळीकडली लोकं तिथे येणार आहेत. त्यामुळं वैयक्तिक माझासुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि माझ्या 25 गावांचा फायदा होणार आहे. त्याच्यासाठी जमीन द्यायला नकार द्यायचं कारणच नाही. मी आत्ता सांगतो, की ती जमीन जेवढी लागेल तेवढी मी द्यायला तयार आहे. पण हे जे विरोधक आहेत, ह्यांनी कधीही कुठली गावासाठी मदत न केलेली माणसं, गावाला अडचणीत आणणारी माणसं, ही माणसं आता मी विरोध केला असं अफवा पसरवत आहेत. त्यापासून मोडलीमकरांनीच सावध राहायला पाहिजे. कारण मोडलीम गावातील रस्ता असेल, 6-6 महिने उकरून टाकला. रस्त्याच्या कडेच्या दुकानदाराला दमा झाला ते धुळीनं. तीच रस्त्याची कामं निकृष्ट प्रतीची केली. ह्या सगळं करणारी माणसंच आता सांगायला लागली ती, की कार्गो सेंटरला रस्ता द्यायला आबाचा विरोध आहे. माझा कसलाही विरोध नाही. आणि मी मोडलीमनं मला अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्य केले. ह्या परिसरानं मला जिल्हा परिषद सदस्य केले. त्या परिसराचं जर मला उलटं ऋण फेडता आलं, तर मी आनंदानं ती माझी जमीन द्यायला तयार आहे. एवढं मी तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो. धन्यवाद आबा. तर हे होते आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे. तर त्यांनी सध्या आपल्याला असं सांगितलंय की रस्ता द्यायला मी कोणताही विरोध केलेला नाही. विरोधक हे अफवा उठवत आहेत आणि विरोधकांच्या अफवेमध्ये कोणतंही तथ्य नाही.
मी उद्या जरी शासनाने आदेश दिला तरी मी रस्ता द्यायला तयार आहे. त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते मला मिळणार आहे. दुसरं एक त्यांनी महत्त्वाचं सांगितलं आपल्याला, की मी या भागातून बऱ्याच वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेलो आहे आणि मोडणीमकरांचं ऋण मला कसं फेडता येतील ते मी ज्या त्या पद्धतीनं मी फेडण्याचा प्रयत्न करणार आहे. PBP न्यूजसाठी विजयकुमार परबत, मोडणीम.